मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, आचारसंहितेआधी मोठे निर्णय होण्याची शक्यता। जागावाटपासंदर्भात आज मवियाची महत्त्वाची बैठकीत तिढा असलेल्या 90 जागांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून 2 दिवसीय उदगीर दौऱ्यावर, विविध विकास कामांचं उद्घाटन करणार, तर लाडकी बहीण लाभार्थ्यांचं देखील यावेळेस अजित पवार संवाद साधणार। गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शीत वैनगंगा नदी पात्रात नाव उलटली, बुडालेल्या 4 प्रवाशांना वाचवण्यात यश। नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसाला 1,500 हेक्टरवरील पिकांना फटका, मिरची, केळी आणि सोयाबीनला मोठा फटका। पश्चिम रेल्वेच्या स्पीडला राम मंदिर आणि मालाडला ब्रेक, 6वी लाईन टाकण्याचं काम जोरात, तर 175 सेवा बंद, तर आठवडाभर परिणाम होण्याचीही जास्त शक्यता। राष्ट्रीय हरित लवादाचा ठाणे महापालिकेला 102 कोटींचा दंड, उल्हास नदी प्रदूषित केल्याचा ठपका, तर देसाई खाडीचा मुद्दाही ऐरणीवर। नेपाळमधल्या पूर आणि लँडस्लाइडमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 170 वर पोहोचला, तर कोसीतून पाणी सोडल्यानं बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण। लेबनॉन नंतर आता इस्रायलचा मोर्चा हा यमनकडे वळला। होदेयादा या ठिकाणी शहरावर बॉम्ब हल्ला, तर हुती बंडखोर निशाण्यावर, बंदर आणि वीज पुरवठा केंद्र बेचिराख।